सोलापूर शहरातील आसरा परिसरातील एसबी आयकॉन या इमारतीत दूषित पाण्यामुळे तब्बल 30 ते 40 रहिवाशांना उलटी जुलाबाचा त्रास झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। इमारतीतील सुमारे 150 रहिवाशांपैकी अनेक नागरिक अचानक आजारी पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रहिवाशांच्या म्हणण्यानुसार ड्रेनेजचे घाण पाणी बोरवेलच्या पाण्यात मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले आणि त्याचा परिणाम म्हणून नागरिकांना उलटी, जुलाब व इतर पोटाचे विकार सुरू झाले। घटना समोर येताच सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीनं घटनास्थळी भेट देत सर्व रहिवाशांची आरोग्य तपासणी सुरू केली। महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉक्टर सुवासिनी वाळवेकर यांनी सांगितले की आतापर्यंत 30 रुग्णांमध्ये उलटी जुलाबाची लक्षणे आढळून आली असून सर्वांची वैद्यकीय तपासणी आणि उपचार सुरू आहेत। नागरिकांनी घाबरून न जाता उकळलेले किंवा शुद्ध पाणीच पिण्याचे आवाहनही त्यांनी केले। दरम्यान या घटनेवर नगरसेवक अजहर हुंडेकरी व शोएब चौधरी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। ड्रेनेज तुंबल्याची माहिती वेळोवेळी महानगरपालिका प्रशासनाला देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। या संपूर्ण घटनेस महानगरपालिका प्रशासनच जबाबदार आहे असे म्हणत दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी केली। एसबी आयकॉनचे रहिवासी डॉक्टर आसिफ शेख यांनी सांगितले की आरोग्य विभागाने तातडीने मदत केली असली तरी ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्यासाठी अद्याप कोणतेही पथक आलेले नाही। त्यामुळे दूषित पाण्याचा प्रश्न कायम असून साथीच्या आजाराचा धोका वाढला आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडवून सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे। महानगरपालिका प्रशासन या प्रकरणात कोणती ठोस कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी डॉक्टर शेख मंत्री चंडक आसरा होडगिरो इथला रहिवासी असून इथली सध्याची ह्या एरियातली आरोग्याची परिस्थिती आहे लोकांची भयंकर बिघडलेली आहे। जेणेकरून गुरुवार शुक्रवार ते शनिवारपासून इथले पूर्ण ड्रेनेज ओव्हरफ्लो झाल्यामुळे ओव्हरफ्लोचं ड्रेनेजचं सगळं घाण पाणी तिथल्या बोरिंगच्या आणि पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळून तिथलं पर्क्युलेशन होऊन सगळ्यांची परिस्थिती गंभीर झालेली आहे। जेणेकरून प्रत्येक लोकांना इथं प्रत्येक घराच्या लोकांना उलट्या आणि जुलाबाचा आजार होत आहे। तरी आम्ही सकाळी कॉर्पोरेशनच्या आरोग्य अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर तिथे आरोग्य अधिकारी नई जिंदगीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर गावडे मॅडम त्यांनी चांगला प्रतिसाद दिला। ते आले, पेशंटला बघत आहेत, त्यांच्या प्रतीने ते तपासणी वगैरे करत आहेत। परंतु कॉर्पोरेशनचा आम्हाला असा अनुभव आला आहे की त्यांनी आपली जबाबदारी झटकण्याचं काम केलं असं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे। तरी आमची अशी अपेक्षा आहे की ड्रेनेज लाईन जी तुंबलेली आहे किंवा रस्ते जे खराब झालेले आहेत, जी परिस्थिती गंभीर खराब झालेली आहे मंत्री चंडक एरियाची, त्याचा फक्त आयुक्त साहेबांनी त्याच्यावर लक्ष घालून परस्परीने येऊन त्याचा निवारा करून घ्यावा। या इमारतीमध्ये एकूण किती नागरिक राहतात आणि किती नागरिक आजारी ही पडतात? मंत्री चंडकची सगळ्यात उच्चभ्रू इमारत आहे। जेणेकरून ह्या अपार्टमध्ये जवळपास 150 लोक राहतात। ह्या 150 लोकांमध्ये कमीत कमी 70 ते 80 लोक आजारी पडले आहेत। पण सगळ्यांना सेम आजार आहे, थंडी, ताप, उलट्या आणि जुलाब। मग प्रथमोपचार म्हणून महापालिकेने आरोग्याची टीम पाठवली आहे। हो, आरोग्य खात्याची टीम आले, डॉक्टर मॅडम आले, ते चेक करायला लागले। त्यांनी पाण्याचे सॅम्पल सुद्धा घेतले आहेत, लोकांचं ब्लड सॅम्पल सुद्धा घेत आहेत। त्याचं तर अजून रिपोर्ट वगैरे आलेलं नाहीये, पाण्याचं पण रिपोर्ट आलेलं नाहीये। पण आमचं जे अनुभव आहे 2-3 दिवसात की हे जे आजार आहे आमच्या पाण्यामुळे किंवा आतल्या संसर्जनामुळे झालेलं नाहीये। हे पाणी कॉर्पोरेशन ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळं मग त्याचं घाण पाणी सगळं साचून हे पाण्यामध्ये परमिशन होऊन ते मिक्स झालेलं आहे। नगरसेवकांना तुम्ही तक्रार केल्यानंतर काय प्रतिसाद मिळाला? नगरसेवक आमचे जे आहेत, आम्ही ज्यांना ओळखतो, शोएब चौधरी जे आहेत, त्यांना सुद्धा आम्ही कॉन्टॅक्ट केला। त्यांचा सुद्धा प्रतिसाद चांगला आहे। शनिवार रविवार पण दोन दिवस ते आले, त्यांनी प्रयत्न केले। पण असं सुद्धा आम्हाला वाटतंय की त्यांना सुद्धा तेवढं अधिकाऱ्यांकडनं किंवा प्रशासनाकडनं जसं सपोर्ट एका मानकरी व्यक्तीला मिळायला पाहिजे तसं मिळत नाहीये। तुम्ही कॉर्पोरेशनवर गंभीर आरोप करताय, मग कॉर्पोरेशनने तुम्हाला प्रतिसाद दिला नाही का? आता बघा तुम्ही, ते कॉर्पोरेशन लोक किती आहेत आणि काय, आणि आले जरी असतील, आम्ही इव्हन ऑनलाईन तक्रार सुद्धा केलेली आहे। तुम्ही ते ऑनलाईन तक्रार सुद्धा बघू शकता। आमचं ऑनलाईन तक्रारचा ID सुद्धा आहे आमच्याकडे। त्याचं सुद्धा काही आम्हाला अजून पण आलेलं नाही। सकाळी जेडो आलेले, पण त्यांनी असा आम्हाला म्हणजे एक्सपिरियंस आला की त्यांनी त्यांची जिम्मेदारी झटकून देत होते। इसके जवाबदार जो है महापालिका है। क्यों है इसलिए बोलता हूँ आपको कि तकरीबन 15-20 दिन से और पिछले 2 महीने से ये जो चेंबर है SB आइकॉन मंत्री चंडक के रोड पर का, ये ब्लॉक होता है। हम उनको बार बार तकरार दे रहे हैं, साफ सफाई कर लो, वो आते हैं, उसका काम कर चले जाते हैं, फिर से ब्लॉक होता है। जैसा कि अभी मेरे साथी ने बताया कि हमने कम से कम 2 महीने पहले से ये इसका पाठ पुरावा किया है कि ड्रेनेज लाइन इसकी चेंज करना पड़ेगा, क्योंकि ये मंत्री चंडक का बहुत जगह प्रॉब्लम है। यहाँ SB आइकॉन के सामने है, SB
विहार के सामने है और नीचे मस्जिद कुबा मस्जिद के पास से। तो ये लाइन चेंज करने के लिए हमने बार बार महापालिका को बताया है और इसलिए हमें बजट का भी तरतूद की हुई है। इंशाल्लाह आने वाले वक्त में होगा काम ये। लेकिन महापालिका के लापरवाही ऐसी है कि टाइम पर आदमी नहीं है। हमारे वार्ड में हमारी तकरार हमेशा है महापालिका में। कल आयुक्त साहब, बीच में आयुक्त साहब को बताया हमने कि आदमी कम है इधर, तो आदमी ज्यादा लगना जरूरी है यहाँ पर। और ये जो लोग बीमार पड़े हैं इसके जिम्मेदार जो है महापालिका है, जो वक्त पर काम नहीं करते आकर। अब लोग कहेंगे नगर सेवक रहने के बाद तुम क्या कर रहे हैं। हमारे तरफ से हम पूरी कोशिश, हमारी पूरी कोशिश चल रही है, हम पूरा काम कर रहे हैं। बहुत साल पुराने मसले हैं ये, इंशाल्लाह आने वाले वक्त में आहिस्ता आहिस्ता खत्म होंगे ये बस। मला काल रात्री आमच्या सत्तार चाचांचा डॉक्टर आसिफ खान उमेर मुल्लाचा फोन आला होता की असं इथं पाण्यामध्ये काय तर प्रॉब्लेम आहे, अजून जे पाणी येतं ते दूषित येत आहे। तर मी 2 दिवसापासून इथं आहे। अजून चेंबर जरा तुंबळे असल्यामुळे ते चेंबरचं पाणी आज जिरलं आहे आणि बोरमध्ये ते पाणी चाललं आहे असं मला वैयक्तिक वाटतं आहे। त्यासाठी मी झेडो साहेबांना पण बोलवलं होतं सकाळी, त्यांनी पण येऊन बघितलेत आणि इथं समोर लाईन नाही आहे मोठी, तर ते लाईन पण होणार आहे। अजून दुसरी गोष्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांना पण मी सांगितलं होतं की जे जे म्हणजे असं जास्त झालं आहे, 20-25 लोकांना आजार म्हणजे जुलाब उलटी वगैरे व्हायला, त्यांनी पण येऊन बघितलं होतं। तर आम्ही आमचं काम करतो आहे आणि लवकरात लवकर आम्ही इथं पाठपुरावा करून ड्रेनेज लाईन पण नवीन करून घेऊ, एवढंच आहे। मी डॉक्टर सुहासिनी वाळवेकर, शहर साथरोग तज्ञ, नई जिंदगी UPSCचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गावडे यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या एरियामध्ये SB प्लाझा या अपार्टमेंटमध्ये लूज मोशन्सचे मल्टिपल पेशंट सापडलेले आहेत। सो त्यांना गाईड केलं होतं की ते तुमच्यापर्यंत आलेले नसतील तर तुम्ही तिथे पोहोचा आणि किती पेशंट आहेत याचा सर्वे करून घेऊ देत। त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या टीमला आशाताई, ANM आणि PHN यांना इथे पाठवलेलं आहे। सो इथे जवळजवळ 30 ते 40 पेशंट सापडलेले आहेत 35 घरांमधनं। सो आता ते लूज मोशन्स का झालेले आहेत, 1-2च आहेत। तिथे असणारे डॉक्टर आसिफ यांनी त्यांना ट्रीटमेंट दिलेली आहे आणि ते आता सगळे स्टेबल आहेत, कोणालाही ॲडमिटची सध्या तरी गरज नाही आहे। तरी पण आमचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गावडे मॅडम येऊन स्वतः या पेशंटला तपासतील आणि ट्रीटमेंटचा पार्ट जर काही असेल ORS वगैरे ते तर आता दिलेलंच आहे आणि ते अन्नातून झालेलं आहे किंवा पाण्यातून झालेलं आहे यासाठी पाण्याचं सॅम्पल घेतलं जाईल, ते तपासणीला पाठवलं जाईल आणि जर आढळलं की अन्नामधून झालेलं आहे, का तर हे सगळे वेगवेगळे फ्लॅट्समध्ये राहत आहेत त्यामुळे अन्नाचा तर संबंध येत नाही। जर पाण्यातून झाला आहे किंवा आता पावसाचे दिवस आहेत, ते पर्टिक्युलरली स्कॅटर्ड पेशंट असतील तर त्याप्रमाणे नियोजन केलं जाईल। एवढंच मी आता सध्या सांगू शकतो।